गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, सायबर लॉ ऑफ इंडिया याविषयी बोलणार आहोत. मुळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणजे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम हा जो कायदा आहे हा 2000 साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये त्यानंतर बरेचसे बदल करण्यात आले 2008 साली, आणि त्या कायद्याचं नाव बदलण्यात आलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ॲक्ट 2008, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2008, आणि त्यामध्ये बरेचसे फेरबदल करण्यात आले. आपणा सर्वांना माहिती असेल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जेव्हा अस्तित्वात आला 2000 साली, त्यावेळेला अस्तित्वात आलेल्या इतर काही कायद्यांमध्ये देखील बदल करण्यात आले. जसं इंडियन पिनल कोड आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट आहे, त्यानंतर बँकर्स बुक एव्हिडन्स ॲक्ट आहे, RBI ॲक्ट आहे. ह्या कायद्यांमध्येही काही फेरबदल करण्यात आले. तर आपण त्याचाही आढावा या 4 सिरीजच्या सेशन्समध्ये घेणार आहोत. बेसिकली हा पहिला सेशन जे आहे हे साधारणपणे 1 तासाचं असेल. यामध्ये आपण कलम 1 ते कलम 67 म्हणजे जिथे काय दखलपात्र गुन्ह्यांचा समावेश होतो अशा सेक्शन 67 पर्यंत आपण त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आढावा घेणार आहोत. अर्थात या पहिल्या भागामध्ये काही भाग इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर इतर काही जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सशी संबंधित संकल्पना आहेत, सर्टिफाईंग ऑथॉरिटी आहे, तर हे जे काही आहे हे सर्व आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत. कारण त्याचा तपास कामामध्ये सहसा आपल्याला कधी संबंध येण्याची शक्यता फार क्वचित असते. येऊ शकतो, नाही असं नाही, परंतु असा संबंध येण्याची शक्यता फार क्वचित असते, म्हणून तो आपण वेगळ्या भागामध्ये घेणार आहोत. हा पहिला जो भाग आहे स्पेसिफिकली हा फक्त इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्ससाठी किंवा जे लॉ कॉलेजमध्ये सायबर लॉ शिकत आहेत त्या लॉच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेसिफिकली भाग आहे, किंवा वकिली करणाऱ्या सायबर क्षेत्रामध्ये वकिली करणाऱ्या वकिलांसाठी आपण याचा वापर करू शकतो. तर आपण चलूया आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनकडे, ज्याच्यामध्ये आपण विविध सेक्शन्सचा उहापोह करू. मित्रांनो नमस्कार. आज आपण सायबर लॉ या विषयावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ॲक्ट 2008 हा भारताचा सायबर लॉ आहे. आपल्या सर्वांना हे माहितीच असेल, ज्याला आपण IT ॲक्ट असंही म्हणतो शॉर्टमध्ये. तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की सायबर लॉ म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो इंडियाचा आहे तो 17 मे 2000 साली इनॅक्ट झाला, म्हणजे अस्तित्वात आला. आणि त्यावेळेला 2000 साली भारत हे पूर्ण जगामध्ये 13वा देश होता की ज्याने हा सायबर लॉ अस्तित्वात आणला. आता हा IT ॲक्ट जो आहे हा युनायटेड नेशन्सचा एक मॉडेल लॉ आहे ई कॉमर्सवरती, त्याच्यावरती आधारलेला हा IT ॲक्ट आहे. याच्यामध्ये अनेक देशांनी या मॉडेल लॉच्या आधारे त्यांचा IT ॲक्ट किंवा सायबर लॉ तयार केलेला आहे. आपणही त्या आधारेच आपला सायबर लॉ तयार केलेला आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय, प्रत्येक कायद्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात की तो कायदा कशासाठी करण्यात आला, त्याचा कायद्याचा उद्देश काय आहे. तर सर्वात पहिला जो उद्देश होता की भारतामध्ये हा कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर सुद्धा इंटरनेटवरती ट्रान्झॅक्शन्स होत होते, आणि ह्या ट्रान्झॅक्शन्सना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नव्हती, ज्याला लिगल सँक्टिटी म्हटलं जातं. त्यामुळे दोन्ही पार्ट्यांमध्ये एखाद्याही पार्टीला वाटलं की ह्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनबद्दल मला जर कोणत्या कोर्टात जायचं असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं, कायद्याचं कोणतंही त्याला पाठबळ नव्हतं. आणि ह्या अशा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ट्रान्झॅक्शन्सना कायदेशीर मान्यता मिळावी हा एक पहिला ऑब्जेक्टिव्ह होता IT ॲक्टचा. दुसरा जो ऑब्जेक्टिव्ह होता की जसं आपण पाहतो की आज बऱ्याच गव्हर्नमेंटच्या संस्थांमध्ये टेंडर्स जी भरली जातात ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भरली जातात, ऑनलाईन माध्यमातून भरली जातात. इन्कम टॅक्सचे रिटर्न्स जे आहेत ते ऑनलाईन माध्यमातून भरले जातात. आता GST ऑनलाईन माध्यमातून भरले जातात. तर ह्या सर्व फायलिंग ऑफ डॉक्युमेंट्सला आणि जे पेमेंट्स आपण या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स करतो यांना कायदेशीर मान्यता प्राप्त करून देण्यासाठी, त्याला कायद्याचं पाठबळ मिळावं यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा अस्तित्वात आला होता. आणि त्याचप्रमाणे जे काही नवीन प्रकारचे गुन्हे इंटरनेटच्या माध्यमातून होत होते तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध कायद्यांमध्ये किंवा नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या कायद्यांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी काही अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक होते. तर असे जे कायदे होते, 4 प्रकारचे कायदे, 4 विविध कायदे होते, ज्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आल्यानंतर अमेंडमेंट झाला.
ते कायदे होते इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872, बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट 1891 आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934. या सर्व कायद्यांमध्ये IT ऍक्ट आल्यानंतर काही बदल करण्यात आले. ते काय तेही आपण पाहू. तर हा कायदा कुठे कुठे लागू होतो. आपल्याला जनरली माहीत असेल की बऱ्याच कायद्यांमध्ये सुरुवातीला लिहिलेलं असते की हा कायदा भारतामध्ये या जॉग्राफिकल रिजन्समध्ये लागू होतो आणि पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीरच्या नवीन 370चं जे आता अमेंडमेंट झालं किंवा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटनी 370 आणि बाकी जे काही अमेंडमेंट्स जे केले त्या अगोदर जम्मू काश्मीरला काही कायदे लागू होत नव्हते. परंतु हा जो कायदा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हा कायदा पूर्ण इंडियामध्ये भारताला लागू होतो. आणि कुठे लागू होतो तर हा कायदा अशा ठिकाणी लागू होतो जो प्रदेश भारताच्या बाहेरचा असेल. मग त्या व्यक्तीने जो गुन्हा केला तो व्यक्ती बाहेरचा असेल, त्याची नॅशनॅलिटी काही असेल, अशा व्यक्तीने एखादा सायबर गुन्हा केला आणि त्या सायबर गुन्ह्यामध्ये अंतर्गत असलेला किंवा वापरण्यात आलेला कम्प्युटर सिस्टम किंवा कम्प्युटर नेटवर्क जर भारतामध्ये असेल तर हा कायदा त्या गुन्ह्याला, त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याला सुद्धा लागू होऊ शकतो. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्ही ते पाहाल की एक हॅकर किंवा एक सायबर क्रिमिनल युरोपमध्ये बसलेला आहे आणि तो भारतातल्या संगणकाचा वापर करून ऑस्ट्रेलियामधल्या एका सर्व्हरवरती अटॅक करतो. तर ह्या सिच्युएशनमध्ये हॅकरनी भारतातल्या संगणकाचा किंवा भारतातल्या ज्या संगणकाचा वापर केला आहे इंटरनेटच्या माध्यमातून, ते नेटवर्क भारतात असल्यामुळे भले ओरिजिन ऑफ अटॅक म्हणजे गुन्ह्याचा स्रोत जरी ब्रिटनमध्ये असेल किंवा UK मध्ये असेल किंवा इतर कोणत्या युरोपियन देशामध्ये असेल आणि ज्या बळीत जी व्यक्ती आहे ती दुसऱ्या देशात असेल, ऑस्ट्रेलियामध्ये असेल, परंतु भारतातील संगणकाचा वापर केल्यामुळे आणि भारतातील नेटवर्कचा वापर केल्यामुळे अशा प्रकारचा गुन्हा भारतामध्ये नोंद होऊ शकतो आणि त्या व्यक्तीविरुद्ध भारतामध्ये सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. तर ह्या गुन्ह्याचं एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे गुन्ह्याची व्याप्ती काय आहे तर ही भारतात देशापुरती मर्यादित नसून भारताच्या देशाच्या बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा हा कायदा लागू होतो ज्यांनी भारतातील संगणकाचा किंवा भारतातील संगणकाच्या नेटवर्कचा वापर केला असेल तर. आता वेगवेगळ्या गुन्ह्यांचा पण तपास करताना किंवा कोणताही गुन्हा नोंद करताना, सायबर गुन्हा नोंद करताना ॲक्सेस हा शब्द तुम्हाला नेहमी येईल तुमच्या वाचनामध्ये किंवा त्या कलमामध्ये. इलिगल ॲक्सेस टू द कम्प्युटर सिस्टम. तर मुळात आपल्याला ॲक्सेस म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी गुन्ह्याचे डेफिनेशन जे आहे सेक्शन 2 खाली दिलेले आहेत त्यामध्ये ॲक्सेस याची व्याख्या अशी म्हटली की गेनिंग एंट्री इन टू एनी कम्प्युटर सिस्टम और कम्प्युटर नेटवर्क. म्हणजे एखाद्या संगणकामध्ये, संगणकाच्या यंत्रणेमध्ये किंवा संगणकाच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करणे म्हणजे ॲक्सेस आहे. किंवा या संगणकामध्ये जे काही लॉजिकल अरिथमेटिक मेमरी फंक्शन्स आहे त्यांना आदेशित करून किंवा त्यांना काही कमांड्स देऊन त्या आधारे त्या संगणकामध्ये, त्या संगणकाच्या यंत्रणेमध्ये किंवा त्या संगणकाच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करणे याला सुद्धा ॲक्सेस असं म्हटलं जाईल. म्हणजे प्रत्यक्ष संगणकासमोर बसून त्या संगणकामध्ये पासवर्ड टाकला किंवा कोणत्याही प्रकारे त्या संगणकामध्ये प्रवेश केला तर त्याचा अर्थ झाला ॲक्सेस केला. किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, नेटवर्कच्या माध्यमातून काही प्रोग्राम्सच्या आधारे जर एका संगणकामध्ये प्रवेश केला, जरी तो रिमोट जरी ॲक्सेस असला तरी त्याला आपण ॲक्सेस असं म्हणू शकतो. ही त्याची व्याख्या झाली. पर्सनली आणि रिमोटली हे दोन चित्र त्यात असं दर्शवतात. त्यानंतर कम्प्युटर. आता आपल्या डोळ्यासमोर कम्प्युटर म्हटलं म्हणजे एक चित्र असतं की ज्याच्यामध्ये मॉनिटर आहे, ज्याच्यामध्ये CPU आहे, ज्याच्यासोबत कीबोर्ड आहे, ज्याच्यासोबत माऊस आहे, म्हणजे तो कम्प्युटर. परंतु असं नाही आहे. IT ॲक्टनी कॉम्प्युटर या संज्ञेमध्ये तुम्ही जर वाचलं तर नीटपणे असं असेल की कम्प्युटर मीन्स इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, ऑप्टिकल और अदर हाय स्पीड डेटा प्रोसेसिंग डिव्हाइस और सिस्टम विच परफॉर्म्स लॉजिकल, अरिथमॅटिक अँड मेमरी फंक्शन्स. म्हणजे संगणकाचे जे काही फंक्शन्स आहेत ते सर्व आणि त्यामध्ये अंतर्भाव कशाचा होतो
input, output, processing, storage, computer software, communication facilities which are connected or relates to the computer in a computer system or computer network. म्हणजे कम्प्युटर सिस्टमला किंवा कम्प्युटर नेटवर्कला जोडलेले जे काही डिव्हाइसेस आहेत, इनपुट करणारे किंवा आउटपुट देणारे, प्रोसेसिंग करणारे डिव्हाइस आहेत, त्यामध्ये अगदी तुमच्या स्विचचा संबंध येऊ शकतो, राउटरचा संबंध येऊ शकतो. कारण हे जे आहेत ते बेसिकली प्रोसेसिंग डिव्हाइसेस आहेत. म्हणजे इंटरनेटवरती जे काही कम्युनिकेशन होतं ते कम्युनिकेशन फॉरवर्ड करणे, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणे. फायरवॉल आहे, प्रोसेसिंग केली जाते, त्याला पण आपल्याला कॉम्प्युटर म्हणता येईल. कम्युनिकेशन फॅसिलिटीज आहेत त्या सर्व, जे राउटर आहे, स्विचेस आहेत. तर कम्प्युटर म्हणजे नुसता फक्त एक लॅपटॉप किंवा एक PC असा त्याचा अर्थ नाही. तर कॉम्प्युटरमध्ये जे काही डिव्हायसेस हे फंक्शन्स करू शकतात, जे लॉजिकल, अरिथमॅटिक आणि मेमरी फंक्शन्स करू शकतात, ते सर्व काही कम्प्युटरमध्ये गणले जातील. हे सुद्धा तुम्ही IoT हा शब्द ऐकला असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये तुमच्या कारमध्ये एखादा कम्प्युटर फिट केलेला असू शकतो, जी कार कम्प्युटरच्या फंक्शन्सच्या आधारे चालू शकते, ज्यामध्ये लॉजिकल, अरिथमॅटिक, मेमरी फंक्शन्स असतात. त्यामध्ये एक ठराविक वेळेला कारचं कूलिंग ऑटोमॅटिक स्टार्ट केलं जातं. आता हल्ली तुम्ही ऐकलं असेल की रिमोटवरती चालणाऱ्या कार्स आहेत किंवा ऑटोमॅटिक कार्स आहेत ज्याच्यामध्ये ड्रायव्हरची आवश्यकता नाही. ह्याबद्दल हे सगळे फंक्शन्स जे आहेत ते सगळे कम्प्युटरच्या माध्यमातून केले जातात. लिफ्ट तुम्ही एक उदाहरण घ्या, एलिव्हेटर. एखाद्या बिल्डिंगमध्ये 5-6 लिफ्ट असतात. तुम्ही एका बाजूला लिफ्टचं बटन दाबलं तर जवळची लिफ्ट आहे ती दुसऱ्या बाजूने येऊन थांबते. हे कशाच्या आधारे होतं? हे सर्व कम्प्युटरच्या आधारे होतं. कम्प्युटरचे म्हणजे कम्प्युटिंग फंक्शन्सच्या आधारे होतं, लॉजिकल, अरिथमॅटिक आणि मेमरी फंक्शन्सच्या आधारे. त्यामुळे कम्प्युटर हा जे आपल्या मनामध्ये एक फिट बसलेलं पिक्चर आहे की कम्प्युटर म्हणजे त्याला मॉनिटर हवाच, त्या स्क्रीनवरती काय ते दिसलं पाहिजे, त्याला कीबोर्ड लागलेला असला पाहिजे, त्याला माऊस जोडलेला असला पाहिजे, तर अशी काही आवश्यकता नाही आहे. कम्प्युटरमध्ये अनेक प्रकारे ह्या डेफिनेशन बनणारे असणारे सर्व डिव्हायसेस म्हणजे कम्प्युटर्स आहेत. हे तुम्ही पाहिलं तर इनपुट डिव्हायसेस आहे, त्याला आपण सगळ्यांना कम्प्युटर्स म्हणू शकतो. बारकोड रीडर आहे, त्याला कम्प्युटर म्हणू शकतो, कारण तो ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो, प्रोसेस करतो. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता, तुम्ही एखाद्या डीमार्टमध्ये जाता किंवा स्टार बाजारमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची रीडिंग केलं जातं, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ते सर्व जे आहे ते संगणकाचेच फंक्शन्स असतात, त्यामुळे त्यालाही आपण संगणक म्हणू शकतो. किंवा तुमचं कार्ड जे स्वाईप केलं तर त्या मशीनला सुद्धा आपण संगणक म्हणू शकतो या डेफिनेशनच्या आधारे. त्यामध्ये कोणी हॅकिंग केलं असेल तर कम्प्युटरचं हॅकिंग झालं असं आपण सहजी म्हणू शकतो. त्यामुळे ही डेफिनेशन कॉम्प्युटरची जी आहे ब्रॉड आहे, लक्षात ठेवा. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? कम्प्युटर नेटवर्क म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून, मायक्रोवेव्हच्या माध्यमातून, टेरेस्ट्रियल लाईनच्या माध्यमातून किंवा सी केबलच्या माध्यमातून जेव्हा एकापेक्षा अधिक संगणकांची जोडणी केली जाते, त्या आधारे ते संगणकांमधून माहितीची देवाणघेवाण केली जाते, त्याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं. म्हणजे एकापेक्षा अधिक संगणक एकमेकांमध्ये शेअर असलेले जोडले गेल्यानंतर एकमेकांमध्ये ते काही शेअर करतात इन्फॉर्मेशन, त्या नेटवर्कला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं. सॅटेलाईटच्या माध्यमातून असेल, तुम्हाला कधी माहीत असेल की बहुतांश इंटरनेटचं कम्युनिकेशन हे जवळजवळ 90% परदेशात जाणारं जे काही कम्युनिकेशन असेल ते समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर केबलच्या माध्यमातून ते होत असतं. कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे काय? आता तुम्ही लक्षात घ्या की सायबर लॉ हा फक्त आणि फक्त कम्प्युटरच्या क्षेत्राशी निगडीत नाही आहे. तर कम्युनिकेशन डिव्हाइसमध्ये अगदी त्यामध्ये तुमचा मोबाईल फोन सुद्धा येऊ शकतो. त्यामध्ये तुमचे आता नवीन जे तंत्रज्ञान येत आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सचे डिव्हाइसेस आहेत, जे तुमच्या हातावरती काही बँड बांधून तुम्ही तुमचं स्पीड रेकॉर्ड करताय, तुमचं ब्लड प्रेशरची नोंदणी घेतली जाते, तुमचा विविध प्रकारचे मेडिकल रिडिंग्स घेतले जातात. कारमध्ये काही डिव्हाइसेस असतात, एखाद्या कारमध्ये तुम्ही GPS इन्स्ट्रुमेंट लावता. हे सगळे डिव्हाइसेस आहेत, हे डेटाचं कम्युनिकेशन करत असतात, डेटा सेंड करत असतात कुठेतरी सर्व्हरवरती, आणि त्या सर्व्हरवरती तुम्हाला तुमचा जाऊन डेटा पाहता येतो. त्या ॲपवरती डेटा अपलोड केला जातो, त्या ॲपमध्ये तुम्हाला तो डेटा पाहता. ते रेग्युलरली व्हॉट दे आर डुईंग इज they regularly communicate, send or transmit any text, video, audio or image. म्हणजे कुठल्याही प्रकारचा टेक्स्ट, व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा इमेज पाठवत असेल तर तो कम्युनिकेशन डिव्हाइस झाला. तुमचा मोबाईल फोन हा देखील एक कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. कम्प्युटर सिस्टम्स, बऱ्याच व्याख्यांमध्ये आपल्याला कम्प्युटर सिस्टम्स अँड कम्प्युटर नेटवर्क असं कॉम्बिनेशन वाचायला मिळतं. कम्प्युटर सिस्टम म्हणजे काय? Computer system म्हणजे डिव्हाइस और कलेक्शन ऑफ डिव्हाइसेस इन्क्लुडिंग इनपुट अँड अदर सपोर्ट डिव्हाइसेस अँड एक्सक्लुडिंग कॅल्क्युलेटर्स. कम्प्युटर सिस्टममध्ये कॅल्क्युलेटरचा सहभाग होत नाही, त्यामुळे कॅल्क्युलेटरला आपण कम्प्युटर म्हणूच शकत नाही, कारण तो प्रोग्रामेबल नाही.
डेटा. डेटा म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच वेळेला डेटाचा बऱ्याच सेक्शन्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा वाचायला मिळेल डेटा हा शब्द. तर डेटा म्हणजे काय हे आपल्याला, आपण मराठी भाषेत त्याला डाटा असं म्हणतो, कारण DA म्हणजे डा असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं असल्यामुळे आपण डेटाला डाटा म्हणतो. इंटरनॅशनली किंवा इंग्लिशमध्ये DATA याला डाटा असं न म्हणता डेटा म्हटलं जातं. मराठीत आपण इन्फॉर्मेशनला इन्फॉर्मेशन म्हणतो, कारण FO म्हणजे असं आपला FOR म्हणजे फॉर हे आपण गृहीत धरून चालतो. परंतु इंग्लिशमध्ये प्रत्येक शब्दाचं काही वेळेला प्रोनाऊन्सिएशन हे वेगळं असतं. त्यामुळे डेटा आणि इन्फॉर्मेशन हा शब्द जर मी वापरला तर कन्फ्यूज होऊ नका. इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन, डेटा म्हणजेच डाटा, एवढं लक्षात ठेवा. डेटा म्हणजे काय, डेटा मीन्स रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, नॉलेज, फॅक्ट्स, concepts or instruction which are being prepared or have been prepared in a formalized manner and is intended to be processed, is being processed or has been processed. तुम्हाला माहित असेल की कम्प्युटरमध्ये 3 प्रोसेस असतात, इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. आणि कोणतीही इन्फॉर्मेशन, कोणताही डेटा जो इनपुट होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे जो अजून इनपुट केलेला नाही पण इनपुट होण्यासाठी तो तयार आहे, किंवा जो डेटा जो ऑलरेडी प्रोसेस करतो आहे कॉम्प्युटरमध्ये, आणि जो डेटा बाहेर आलेला ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, ती जी मिनिंगफुल इन्फॉर्मेशन असते किंवा जी काही इन्फॉर्मेशन आउटपुट झालेली असते, ते सर्व काही डेटामध्ये येतं. आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, इट मे बी इन एनी फॉर्म. तो कॉम्प्युटरचा प्रिंटआउट असेल तर प्रिंटआउटला सुद्धा डेटा म्हटलं जातं. डेटाची चोरी म्हणजे प्रिंटआउटची चोरी जर झाली तर उद्या तुम्ही म्हणू शकता की डेटा थेफ्ट झाले. मॅग्नेटिक ऑप्टिकल स्टोरेज मीडिया, तुम्हाला माहितीच आहे की आपण पेन ड्राईव्ह वापरतो, आपण एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरतो. ह्याला मध्ये जरी काही स्टोअर असेल तर तो डेटा झाला, त्यामध्ये तर आपण डेटा म्हणू शकतो. त्याची चोरी झाली, त्यामध्ये काही फेरफार झाले तर डेटामध्ये फेरफार झाला असं आपण म्हणू शकतो, इन्फॉर्मेशनमध्ये फेरफार झाला असं म्हणू शकतो. पंच कार्ड आणि पंच टेप्स हे आजकाल आपण वापरत नाही, सुरुवातीला आपण वापरायचं. बॅकअप घेण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर व्हायचा. आणि जी इन्फॉर्मेशन स्टोर्ड इंटरनल इन द मेमरी ऑफ कॉम्प्युटर, म्हणजे रॅममध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे कम्प्युटर चालू असताना जी काही इन्फॉर्मेशन रॅममध्ये असते ती इन्फॉर्मेशन हा सुद्धा डेटा आहे. मग रॅममधल्या डेटाची जरी कोणी चोरी केली किंवा रॅममधला कोणी डंप घेतला आणि त्या डंपमधून कोणी त्याचा पासवर्ड काढला तर त्याला सुद्धा इन्फॉर्मेशन असं आपण म्हणू शकतो. तर एक लक्षात घ्या की IT ॲक्ट हा सर्व गोष्टींना लागू होत नाही. एक लक्षात घ्या, रेकॉर्डिंग बरोबर होतं, फ्रेममध्ये आहे. वन टू थ्री ॲक्शन. मित्रांनो, एक लक्षात घ्या की IT ॲक्ट काही कायद्यांना लागू होतं, काही कायद्यांना लागू होते, काही कट. मित्रांनो, एक लक्षात घ्या की IT ॲक्टमध्ये काही गोष्टी किंवा काही बाबींना लागू होत नाही. त्या बाबी कोणत्या आहेत, एक्सेप्शन्स काय आहेत. निगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲज डिफाईन्ड इन सेक्शन 30, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये सेक्शन 13 मध्ये जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याला हा कायदा लागू होत नाही. परंतु चेक हा त्यातून बाहेर काढलेला आहे. म्हणजे चेक, इलेक्ट्रॉनिक चेक हा ह्याला IT ॲक्ट लागू होतो. इलेक्ट्रॉनिक चेकला IT ॲक्ट लागू होतं की चेक या संज्ञेला IT ॲक्ट लागू होतं. बाकीचे जे काही हुंडी आहे, हे आहे, ते आहे, बाकीच्या गोष्टी ज्या निगोशियल इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात त्या व्याख्येखाली सेक्शन 13च्या, त्यांना IT ॲक्ट लागू होत नाही. परंतु चेकला मात्र IT ॲक्ट लागू होतं. दुसरी कोणती बाब आहे ज्याला IT ॲक्ट लागू होत नाही, पॉवर ऑफ अटर्नी. पॉवर ऑफ अटर्नीला IT ॲक्ट लागू होत नाही. मला पॉवर ऑफ अटॉर्नी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असली तर चालणार नाही, ती पेपर फॉर्ममध्ये पाहिजे. ती पॉवर ऑफ अटॉर्नी ॲक्टच्या मध्ये दिलेल्या पद्धतीने असली पाहिजे तर त्याला मान्यता आहे.
ऑनलाईन किंवा डिजिटल पॉवर ऑफ अटॉर्नी चालणार नाही. ट्रस्ट सेक्शन 3 मध्ये जे ट्रस्ट डिफाईन केलं त्या ट्रस्टला डेफिनेशनला ITF ॲक्ट लागू होत नाही. त्यानंतर विल ज्याला आपण म्हणतो, टेस्टामेंटरी डिस्पोजिशन त्याला आपण म्हणतो, मृत्यूपत्र, त्या मृत्यूपत्राला ITF ॲक्ट लागू होत नाही. त्यामुळे मृत्यूपत्र हे पेपर स्वरूपातच पाहिजे, त्याच्यावरती हाताने सही पाहिजे, डिजिटल सिग्नेचर चालणार नाही, डिजिटल डॉक्युमेंट चालणार नाही. विल हे सुद्धा तुम्हाला पेपर फॉर्ममध्ये पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फॉर द सेल ऑफ कॉन्व्हेन्स ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी ऑर एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, म्हणजे स्थायी मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेची कागदपत्र, मला घर विकायचं असेल, शेती विकायची असेल, कोणी खरेदी करायची असेल तर तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये असं ॲग्रीमेंट चालणार नाही, असं करारपत्र चालणार नाही. तुम्हाला जे सेल डीड आहे किंवा तुम्ही जे काही खरेदी करणार आहात त्याचं करारपत्र जे तुम्ही करणार आहात ते तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून करता येणार नाही, एक्झिक्यूट करता येणार नाही. केलं तर त्याला मान्यता नाही, तुम्हाला ते पेपर फॉर्ममध्येच लागेल. एनी सच क्लास ऑफ डॉक्युमेंट्स ट्रान्झॅक्शन ॲज मे बी, म्हणजे ज्या वेळेला सरकारला वाटेल की हे ट्रान्झॅक्शन किंवा हे डॉक्युमेंट ITF ॲक्टच्या अंडर येणार नाही, ते कोणतंही डॉक्युमेंट त्या ITF ॲक्ट त्याला लागू होणार नाही. यामध्ये आपण जाणार नाही आहोत कारण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड टेक्निकल टॉपिक आहे. हा मी दुसऱ्या एखाद्या सेशनमध्ये तुम्हाला सांगेन. आपल्याला या सेशनमध्ये बघायचं की पोलिसांच्या संदर्भात कोणते महत्त्वाचे सेक्शन्स या कायद्यामध्ये आहेत. ह्याचा शक्यतो तुम्हाला कधी संबंध येणार नाही तपासकामामध्ये, त्यामुळे अवॉइड करतो. आपण पुढच्या यायला जाऊ. आपण पाहणार आहोत सिव्हिल रॉंग्ज अंडर ITF ॲक्ट, म्हणजे काय, दिवाणी स्वरूपाचे दावे. हे काय आहे? तुम्ही बऱ्याच वेळेला ITF ॲक्ट ज्या वेळेला सेक्शन्स लावता तेव्हा 43 खालची बरीचशी कलमं आपण एखाद्या सायबर गुन्ह्याला लावतो, परंतु ती कलमं दिवाणी स्वरूपाची आहे. ती दिवाणी स्वरूपाची कलमं अचानकपणे कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये कसे कन्वर्ट, दखलपात्र गुन्ह्यामध्ये कसे कन्वर्ट होतात ते आपण पुढे पाहूच. परंतु त्याच्या अगोदर 43 खाली गुन्हे कोणत्या प्रकारचे होतात, तर या 43 खाली जसं आता मी 43A लिहिलं आहे, 43A B C D E F असे पुढे सबसेक्शन्स आहेत. तर ते आपण काय ते पाहूया. पण या सबसेक्शन्समध्ये वरचा जो पार्ट जो काळ्या शाईमध्ये आहे तो सर्व ठिकाणी कॉमन लागू होणार आहे. तो काय की एनी पर्सन विदाउट द परमिशन ऑफ द ओनर और एनी अदर पर्सन हु इज इन चार्ज ऑफ द कम्प्युटर सिस्टम और कम्प्युटर नेटवर्क, म्हणजे जो कोणी व्यक्ती एखाद्या संगणकाचा मालकी त्याच्याकडे आहे किंवा एखाद्या संगणकावरती तो मॅनेजमेंट करतो, इन्चार्ज आहे एखाद्या कंपनीमध्ये, ते संगणकाच्या किंवा संगणक यंत्रणेचा किंवा त्या संगणकाच्या नेटवर्कचा जर कोणी ॲक्सेस घेतला त्याच्या परवानगीशिवाय, संगणकाच्या मालकांच्या परवानगीशिवाय या संगणकावर ज्याचं नियंत्रण आहे त्याच्या परवानगीशिवाय जर कोणी त्या संगणकाचा ॲक्सेस घेतला, म्हणजे त्या संगणकामध्ये प्रवेश केला, तर तो 43A खाली दिवाणी स्वरूपाचा गुन्हा होतो, जो पुढे दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा देखील मानला जातो. ते आपण पुढे पाहू कसं होतं ते. परंतु 43A कलम हे अनेक वेळेला हॅकिंगच्या गुन्ह्यामध्ये वापरलं जातं. कारण हॅकर हा तुमच्या संगणकामध्ये येतो, तुमच्या परवानगीशिवाय येतो, तो तुमच्या परवानगीशिवाय आतमध्ये प्रवेश करून काहीतरी त्याचा हेतू असतो तो साध्य करण्यासाठी येतो. त्यामुळे आपण 43A कलम हे त्या गुन्ह्याला लावतो. मराठीमध्ये संगणक यंत्रणा याची मालकी असलेली व्यक्ती, या संगणक नियंत्रण असलेली व्यक्ती याच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क किंवा संगणक साधन संपत्तीमध्ये प्रवेश करेल किंवा प्रवेश मिळवेल कोणत्याही माध्यमातून, तर ते 43A खाली गुन्हा होता. 43B काय गुन्हा आहे? डेटा थेफ्ट. मराठीमध्ये संगणक यंत्रणा, संगणक नेटवर्क यांची मालकी असलेली व्यक्ती किंवा संगणकावर नियंत्रण असलेली व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती असा संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्कमधून ज्यामध्ये कोणत्याही स्टोरेज मीडियामध्ये साठवण्यात आलेल्या माहितीचा समावेश असेल अशामधून कोणी डेटाबेस किंवा माहिती उतरवून घेईल, कॉपी करेल किंवा त्याचा गोषवारा घेईल. याचा अर्थ असा आहे की कुणीतरी डेटाची चोरी करण्याच्या उद्देशाने त्या संगणकामध्ये प्रवेश करून त्यामधल्या डेटाबेसची चोरी केली किंवा त्या डेटाबेसमध्ये असलेल्या माहितीचे ठराविक उतारे काढून घेतले, ते कॉपी केले आणि किंवा त्याची समरी काढून घेतली आणि ती घेऊन गेला, तर अशा प्रकारच्याला डेटा थेफ्ट
43 ब खालचा गुन्हा असं म्हणतात. डेटा थेफ्ट हे मी दिलेलं त्याला नाव आहे. प्रत्यक्ष कायद्यामध्ये डेटा थेफ्ट असं म्हटलेलं नाही, परंतु डेटा थेफ्टच्या गुन्ह्यांना हे कलम फिट बसत असल्यामुळे मी त्याला ते डेटा थेफ्ट असं नाव दिलं आहे. हे 43 ब खाली हा गुन्हा होतो. व्हायरस डिसेमिनेशन हे सुद्धा मी नाव दिलेलं आहे. तर 43 क खालचा गुन्हा कुठला आहे की ज्या संगणकामध्ये संगणकाच्या मालकाच्या परवानगीशिवाय किंवा नियंत्रण असलेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणीही व्यक्ती त्या संगणकामध्ये किंवा यंत्रणेमध्ये किंवा नेटवर्कमध्ये संगणक दूषितक किंवा संगणक व्हायरस घुसवेल किंवा घुसवण्याची व्यवस्था करेल तर त्याला आपण 43 क या कलमाखाली त्याचा गुन्हा नोंद करू शकतो. आजकाल तुम्ही रॅन्समवेअरचे अनेक प्रकार ऐकले असतील. रॅन्समवेअर हा एक प्रकारचा व्हायरस आहे. व्हायरस म्हणजे काय? मॅलवेअर. व्हायरस म्हणजे काय? ट्रोजन. व्हायरस म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा वर्म हा देखील एक व्हायरस आहे. तर या सर्वांचा समावेश व्हायरसमध्ये होतो. व्हायरस हा एक सॉफ्टवेअर प्रोग्रामच असतो ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स नसतात, तर वाईट गोष्टी करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे प्रोग्राम लिहिलेला असतो. तो सॉफ्टवेअर प्रोग्राम, रेग्युलर सॉफ्टवेअर प्रोग्राम जो असतो तो काहीतरी तुमच्या उपयुक्ततेसाठी असतो. तर व्हायरसचा जो प्रोग्राम असतो, मॅलवेअर ज्याला म्हटलं, तर सॉफ्टवेअर आणि मॅलवेअर. सॉफ्टवेअर हे चांगल्या प्रकारासाठी वापरलं जातं, चांगल्या उपयुक्त कामासाठी वापरला जातो. मॅलवेअर हा पण एक प्रोग्रामच असतो जो तुमच्या संगणकामधली काही माहिती चोरण्यासाठीचा वापर केला जातो. त्या संगणकामध्ये काहीतरी बिघाड घडवण्याच्या दृष्टिकोनातून, संगणकामधील डेटा लॉक करण्याच्या दृष्टिकोनातून, संगणकामधील डेटामध्ये काहीतरी बिघाड घडवण्याच्या दृष्टिकोनातून तो तयार केलेला असतो. तर रॅन्समवेअर हा अशाच प्रकारचा एक व्हायरस आहे जो तुमच्या संगणकामध्ये येतो. संगणकामध्ये ज्या काही तुमच्या फाईल्स आहेत त्या सगळ्या फाईलना कुटबद्ध करतो. कुटबद्ध म्हणजे ज्या फाईल्स मी वाचू शकत नाही आणि त्या लॉक करून टाकतो तो. आणि त्या लॉक केल्या असल्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा संगणक उघडता तेव्हा तुम्हाला तुमच्या संगणकातल्या फाईल्स ॲक्सेस करता येत नाही. ॲक्सेस करण्यासाठी तो जो हॅकर आहे तो तुमच्याकडे पैशाची मागणी करतो. मग एवढे पैसे पाठवा, मग मी तो तुमचा संगणक लॉक केलेला आहे तो संगणक मी तुम्हाला उघडण्यासाठी एक चावी देईन, की ज्याला म्हटलं जातं, ती तुम्ही टाकली की तुमचा संगणक पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू होईल. आता ह्या व्हायरसचा या संदर्भात जे कलम आहे, रॅन्समवेअर असेल, व्हायरस असेल, तर 43 हे कलम आपण त्यासाठी वापरू शकतो. 43 डॅमेज टू कम्प्युटर सिस्टम. नेहमीप्रमाणे वरचा मजकूर सेमच राहील. संगणकाच्या मालकाच्या किंवा नियंत्रण असलेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय संगणकातील डेटा, डेटाबेस किंवा संगणकीय प्रोग्राम याला कोणी नुकसान पोहोचवेल किंवा नुकसान पोहोचवण्याची व्यवस्था करेल तर कोणीतरी कंपनीतून त्याला कोणाला तरी काढून टाकलं आणि जाता जाता त्यांनी डेटाबेस डिलीट केला, डॅमेज करून टाकला. तर अशा वेळेला किंवा संगणकामध्ये जी हार्ड डिस्क आहे त्या हार्ड डिस्क जाणून बुजून त्यामध्ये बिघाड घडवून आणला किंवा संगणकाचा लॅपटॉप जो आहे तो कुठेतरी जोराने आपण तोडून टाकला, तर ह्या सर्व गोष्टींना मला हे 43 हे कलम लावता येईल. डिस्रप्शन ऑफ कम्प्युटर म्हणजे एखाद्या संगणकाच्या मध्ये कोणत्याही प्रकारे व्यत्यय अनेक कार्यामध्ये. संगणकाचं नेटवर्क आहे म्हणजे त्याची केबलच काढून टाकली, राउटरची केबल काढली, सर्व्हरची केबल काढली आणि जाणून बुजून त्यामध्ये कंपनीच्या कस्टमर्सने किंवा क्लायंट्सना ते ॲक्सेस करता येऊ नये नेटवर्क, यासाठी त्याने कोणतं तरी प्रयोजन केलं असेल तर त्याला 43 या कलमाखाली कारवाई करता येईल. डॉस अटॅक. डॉस म्हणजे काय? डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. तुम्ही अनेक वेळेला पाहिलं असेल की ज्या दिवशी 10वी 12वीचे रिझल्ट लागतात त्यावेळी तुम्ही अचानकपणे बोर्डाच्या वेबसाईटवरती जाता. अनेक लोक एकाच वेळी त्या सर्व्हरवरती ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकाला आपला रिझल्ट बघण्याची घाई असते. मी पास झालो की फेल झालो. त्यावेळी होतं काय की संगणकामध्ये जी काही प्रोसेसिंग पॉवर आहे ती एवढ्या सगळ्या येणाऱ्या रिक्वेस्टला हँडल करू शकत नाही आणि त्यामुळे संगणक हा बसतो म्हणजे क्रॅश होतो. क्रॅश झाल्यामुळे जवळजवळ पुढचे काही तास तो तुम्हाला कोणालाच ॲक्सेस करता येत नाही, कारण बोर्डाच्या टेक्निशियनला पुन्हा तो सर्व्हर सुरू करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो आणि त्यामुळे त्याला डिनायल ऑफ सर्व्हिस असं. आता हे जे डिनायल ऑफ सर्व्हिस झालं म्हणजे तुम्हाला जी सर्व्हिस मिळणं आवश्यक होतं तुमचा रिझल्ट बघण्याची ती तुम्हाला नाही मिळाली, त्यामुळे तुमचा हे हिरमोड झाला. अशाच प्रकारे जर एखाद्या बँकेच्या कस्टमर्सना अर्जंट ट्रान्झॅक्शन्स आहेत परंतु बँकेच्या वेबसाईटवरती कोणीतरी हॅकरनी हल्ला केला
आणि त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लाखो बँकेच्या कस्टमर्सना त्यांचं इंटरनेट अकाउंट ॲक्सेस नाही करता आलं, मनी ट्रान्सफर नाही करता आला. अशा प्रकारे किंवा ॲमेझॉनसारखी वेबसाईट आहे ज्याच्यावरती कोणतरी डॉस अटॅक केला आहे एखाद्या क्रिमिनलनी आणि ॲमेझॉनच्या अनेक जे खरेदी करणारे व्यक्ती आहेत कस्टमर्सना त्यांना आवश्यक ती वस्तू नाही खरेदी करता आली तर दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरती जाऊ शकते, फ्लिपकार्टवरती जातील आणि कुठल्या वेबसाईटवरती जातील. त्यामुळे एखाद्या कंपनीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊ शकतं. करोडो रुपयांचं नुकसान काही मिनिटाच्या कालावधीमध्ये अशा कंपन्यांचं होऊ शकतं आणि याच उद्देशाने डॉस अटॅक हा केला जातो. स्वतः या उदाहरणामध्ये रेग्युलर युजर आहे तो कॉम्प्युटरला ॲक्सेस करतो, परंतु एक क्रिमिनल बसलेला आहे त्याने अनेक इतर संगणकाचा ताबा घेतलेला आहे ते त्या लोकांना माहीत नाही आणि त्या लोकांच्या संगणकाच्या माध्यमातून तो अनेक रिक्वेस्ट त्या सर्व्हरवरती पाठवतो आणि जेणेकरून तो संगणक बिझी ठेवतो आणि त्या संगणकाला तो क्रॅश करतो, जेणेकरून रेग्युलर जो कस्टमर आहे त्याला तो ॲक्सेस मिळत नाही. हा झाला डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. अशा केसेसमध्ये 43 प्रमाणे किंवा F प्रमाणे आपण कारवाई करू शकतो. फॅसिलिटेटिंग इलिगल ॲक्सेस कलम 34 IPC मधला सगळ्यांनाच माहीत आहे. कोणताही संगणकाच्या या अधिनियमाच्या अंतर्गत असलेल्या नियमाच्या तरतुदीचे उल्लंघन करून प्रवेश करण्यास सहाय्य करेल किंवा ते सुकर करेल. 114 IPC. त्यामुळे थेफ्ट ऑफ सर्व्हिसेस. तुमच्या घरी इंटरनेटचं कनेक्शन आहे, तुमच्या घराच्या खालीच दुसरी एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने तुमच्या इंटरनेटचा पासवर्ड राउटरचा पासवर्ड गेस करून त्या आधारे तुमच्या इंटरनेट सेवेचा वापर केला आणि त्याचं बिल मात्र तुम्हाला आलं. हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारच्या इंटरनेटवरती अनेक प्रकारच्या इतर सेवा देखील असतात. त्या सेवांचा वापर तुमच्या अपरोक्ष दुसऱ्या कोणीतरी केला. नेटफ्लिक्सचं तुमचं अकाउंट आहे, तुमचा पासवर्ड कोणाला तरी माहिती आहे, दुसरा कोणतरी ते वापरतोय, तर हे झालं थेफ्ट ऑफ सर्व्हिसेस. ते ह्या खालचे गुन्हे 43H प्रमाणे तुम्हाला कारवाई करता येऊ शकते. हे आहे कोणत्याही मालकी असलेल्या संगणकाची मालकी असलेल्या किंवा नियंत्रण असलेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय संगणक साधन संपत्तीमध्ये असलेली कोणतीही माहिती नष्ट करेल, वगळेल किंवा त्याच्यात फेरफार करेल किंवा तिचे मूल्य किंवा उपयोगिता कमी करेल त्याचा कोणत्याही साधनाद्वारे तुला क्षतिकारक रीतीने बाधा निर्माण करेल. म्हणजे डेटामध्ये फेरफार करणं, नष्ट करणं, डिलीट करणं. फेरफार करण्यामागे काही त्याला प्रयोजन असू शकतं हॅकरचं. काही ट्रान्झॅक्शन्स थोपवायचे असतील, काही ट्रान्झॅक्शन लपून त्यात पैसे काढायचे असतील, अशा अनेक प्रकारचे गुन्हे निदर्शनं आलेले आहेत. तर हॅकिंगला हे सुद्धा कलम लागू शकतं. आणि हॅकिंगमध्ये साधारणतः हॅकरचा उद्देशच हा असतो की माहिती नष्ट करणे, माहितीमध्ये फेरफार करणं किंवा त्या माहितीचं म्हणजे वेबसाईट आहे त्याचा उपयोगिता कमी करणं. हॅकरने वेबसाईट हॅक केल्यानंतर काय होतं, उपयोगिता कमी होते, वेबसाईट डाऊन करावी लागते, लोकांना ती ॲक्सेस करता येत नाही, कस्टमर्सना ॲक्सेस करता येत नाही, ती उपयोगिता ऑटोमॅटिकली कमी होते. तर अशा गुन्ह्यांना, हॅकिंगच्या गुन्ह्यांना सुद्धा हे कलम लागू शकतं. किंवा कंपनीतला एखादा कामगार आहे त्याला काढून टाकलं, जाता त्याने अनेक प्रकारचं डॅमेज कंपनीला कसं करता येईल हे पाहण्यासाठी माहिती डिलीट करून टाकली, डेटाबेस डिलीट करून टाकला, सॉफ्टवेअरचा कोड निर्माण केला तर तो डिलीट करून टाकला, त्यामध्ये काहीतरी फेरफार केला. तर अशा केसेसमध्ये हे कलम आपल्याला लावता येईल. संगणकाच्या मालकाच्या परवानगीशिवाय नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने संगणक साधन संपत्तीमध्ये वापरलेला कोणताही संगणक स्त्रोत संकेतांक चोरी, म्हणजेच सोर्स कोडची जी चोरी आहे. सोर्स कोड म्हणजे काय, जो प्रोग्राम वेगवेगळ्या संगणकाच्या भाषेमध्ये लिहिले जातात, C++, किंवा जावा ह्या ज्या संगणकाच्या लँग्वेजेस आहेत, किंवा HTML ही पण एक इंटरनेटची भाषा आहे, ASP, JSP, हे जे काही संगणकाच्या भाषांचा वापर करून जो प्रोग्राम लिहिला जातो प्रोग्रामर्सनी, त्याला संगणक स्त्रोत म्हणतात किंवा सोर्स कोड म्हणतात. त्या सोर्स कोडचा जर कोणी चोरी केली असेल, सोर्स कोड थेफ्टच्या बऱ्याचशा केसेस पोलिसांमध्ये येतात, त्या सोर्स कोडची चोरी केली असेल तर त्याला हे कलम लागू होते. ही जी आपण वरती जी काही कलमं पाहिली, ह्या कलमांना पनिशमेंट नाही आहे, ह्या कलमांना काय नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणजे माझ्या विरुद्ध यापैकी कोणी गुन्हे केले असतील माझ्या संगणकाच्या संदर्भात, तर मी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 1 करोड रुपयापर्यंत नुकसान भरपाई मागण्यासाठी योग्य त्या ज्युडिशियल ऑथॉरिटीकडे जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, 43 खाली
डॅमेजेस क्लेम करता येतात तुम्हाला 1 करोडपर्यंत. 1 करोडच्या वरती जर डॅमेजेस क्लेम करायचे असतील तर हायकोर्टामध्ये जावं लागतं. 43A हे कलम 2008 मध्ये ॲड करण्यात आलं. 2008 मध्ये अमेंडमेंट झालं त्याच्यामध्ये काय म्हटलं की एखाद्या कंपनीकडे त्याच्या कस्टमरचा सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा आहे. पण सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा म्हणजे काय? त्याचं समजा नाव असेल, फोन नंबर असेल, त्याचा क्रेडिट कार्ड नंबर असेल, त्याचे डेबिट कार्ड नंबर असेल, अकाउंट इन्फॉर्मेशन असेल, बॅलन्सची माहिती असेल किंवा मेडिकल रिलेटेड काही त्याची इन्फॉर्मेशन असेल, त्याचा आजार कोणता होता, त्याची ट्रीटमेंट कसली चालू आहे, हे जो काही सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा जो आहे हा एखाद्या कंपनीनी स्टोअर करून ठेवला असेल, त्याचा कस्टमर असल्यामुळे असेल किंवा नेहमीच्या त्या कस्टमरला ज्या काही सेवा सुविधा पुरवण्यात ती कंपनी त्याला सेवा त्या सुविधा पूर्ण पुरवित असेल आणि त्या दृष्टिकोनातून लिगली तो डेटा त्याने कम्प्युटरवरती त्या कंपनीने ठेवलेला आहे. परंतु तो डेटा सिक्युअर करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी जे काही आवश्यक स्टेप्स घेणं आवश्यक होतं, त्याला रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस म्हटलं जातं. त्या रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस त्यांनी जर घेतल्या नसतील तर त्या कंपनीविरुद्ध 5 कोटीपर्यंत रकमेची नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे की त्याचा डेटा जो आहे तो त्या कंपनीने योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे त्याचा डेटा चोरीला गेला आणि त्याला नुकसान झालं. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला 5 करोड रुपयापर्यंत डॅमेजेस क्लेम करण्याचा अधिकार आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की 1 करोडच्या वरती जर डॅमेजेस क्लेम करायचे असतील तर तुम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागतं. तर इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे सिक्युरिटी स्टँडर्ड्स आहेत, जसं ISO 27001. इव्हन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या रूल्समध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही कंपनीनी सिक्युरिटी प्रॅक्टिसेस योग्यता घेतल्या आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी काही स्टँडर्ड्समध्ये जे नमूद केलेले आहेत त्या पद्धतीच्या सिक्युरिटी या सुरक्षा व्यवस्थांचं नियोजन केलं, जसं की ISO 27001. तर त्यांनी त्या सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत, म्हणजे रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस घेतलेल्या आहेत हे म्हणता येईल असं इव्हन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्समध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. 27001 हे एक स्टँडर्ड आहे ज्याच्या आधारे कंपनी प्रूव्ह करू शकते, एखादी कंपनी, की आम्ही योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना अंमलात आलेल्या आहेत कारण आम्ही ISO 27001 सर्टिफाईड आहे. त्याचप्रमाणे बँका किंवा क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन हँडल करणाऱ्या जे काही फायनान्शियल कंपन्या आहेत त्यांना आणखी एक स्टँडर्ड वापरावं लागतं ज्याला म्हणतात PCI DSS. PCI DSS म्हणजे पेमेंट कार्ड इंडस्ट्री डेटा सिक्युरिटी स्टँडर्ड. तर RBI बँकांवरती किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्यांना त्यांनी RBIने लायसन्स दिलेलं आहे त्या सर्वांना सांगते की तुम्ही PCI DSS स्टँडर्ड अप्लाय करा, सर्टिफाय व्हा आणि आम्हाला ते सर्टिफिकेट दाखवा. तर अशा बँका किंवा अशा कंपन्यांनी योग्य ते रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिस घेतलेलं असं प्रूव्ह होतं. ते जर नसेल तर या कंपन्यांनी ते रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिस इतर काय घेतलं ते त्यांना प्रूव्ह करावं लागतं आणि मगच त्या कंपन्यांना डिफेंड करता येईल. अन्यथा 5 कोटीपर्यंत त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते. तर ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर हे एक संस्था ITact खाली निर्माण करण्यात आलेली आहे. ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर, आता तुम्ही म्हणाल की हे सिव्हिलचे गुन्हे आहेत, सिव्हिल प्रकारचे, तर ह्याच्या दाद मागण्यासाठी फिर्यादी या तक्रारदाराने कुठे जायचं? आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण त्यांना सांगणार की दिवाणी न्यायालयात जावं. परंतु ITact असं म्हणतो की ITact खाली जे काही 43, 44, खाली जे काही व्हायोलेशन्स आहेत त्या केसेस चालवण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही. तर दिवाणी न्यायालयाच्या समान अधिकार असलेल्या ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर यांना ते अधिकार दिलेले आहेत. आणि ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर हे कोण असावेत याबद्दल ITactमध्ये असं म्हटलं की ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर हा जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा असावा, IT डिपार्टमेंटचा जॉईंट सेक्रेटरी. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी मंत्रालयात जे IT डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचे जे IT सेक्रेटरी जे आहेत त्यांना ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून गणलं जातं आणि त्यांच्याकडे 43च्या आणि 44च्या खालच्या केसेस चालतात आणि त्यांना सिव्हिल कोर्टाचे सर्व अधिकार बहाल केलेले आहेत. आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध, ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरच्या निर्णयाविरुद्ध जर कोणाला अपील करायचं असेल तर सायबर ॲपेलेटेड
ॲपेलेट ट्रिब्युनल दिल्लीला आहे, त्या ठिकाणी हे अपील्स ऐकले जातात. आता आपण आपल्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळणार आहोत, ज्याच्या खाली आपण गुन्हे दाखल करण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्याला ते म्हणजे ऑफेन्सेस अंडर आय.टी. ॲक्ट. त्यामध्ये सुरुवात ज्या कलमाची होते ते कलम आहे सेक्शन 65. याच्यामध्ये काय म्हटलं आहे मराठीत तुम्हाला दाखवतो. जो कोणी संगणक यंत्रणा, संगणक कार्यक्रम किंवा संगणक नेटवर्कमध्ये वापरण्यात आलेला स्रोत सांकेतांक म्हणजे सोर्स कोड जो त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ठेवणे किंवा जतन करणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक असा सांकेतांक लपवीन, नष्ट करेल, त्यात फेरफार करेल किंवा तसे करण्यास एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करेल. तर कायद्यानुसार ठेवण्यास जतन करणं आवश्यक असले कोणते आहे? तर गव्हर्नमेंटच्या संदर्भात ज्या काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटच्या संदर्भात काही डेटा जर ठेवण्यात आलेला असेल तर तो अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसार ठेवणं. म्हणजे अस्तित्वात अनेक प्रकारचे कायदे असतात. तर प्रत्येक इन्कम टॅक्स ॲक्ट आहे समजा, त्या इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार काही डेटा ठेवणं आवश्यक आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला, आणि तो ठेवलेला आहे. आणि असा ठेवलेला डेटा तो जाणीवपूर्वक कोणीतरी डिलीट केला तर मात्र सेक्शन 65 खाली तो दखलपात्र गुन्हा होतो. शिक्षा किती आहे? 3 वर्ष. तर कोणत्याही इतर वेबसाईट्समध्ये जाऊन जर कोणी हॅकिंग केलं असेल तर त्याला 65 लागू होत नाही. फक्त कायद्यानुसार जो डेटा किंवा स्रोत सांकेतांक ठेवणं आवश्यक आहे अशा वेबसाईटच्या संदर्भात जर हॅकिंग झालं असेल तर तुम्हाला 65 लावता येईल. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 43 खालचे दिवाणी स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपण दखलपात्र गुन्हे म्हणून दाखल करू शकतो. ते कशाच्या आधारे? तर ते कलम 66च्या आधारे. कलम 66मध्ये काय म्हटलं आहे मराठीत तुम्हाला सांगतो. जर कोणत्याही व्यक्तीने कलम 43 मध्ये निर्दिष्ट केलेले कोणतेही कृत्य अप्रामाणिकपणे किंवा लबाडीने केले असेल तर 3 वर्षापर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल. 43 खालचे जे आपण गुन्हे पाहिले, व्हायरस, रॅन्समवेअर, इलिगल ॲक्सेस, डेटा कॉपिंग, डिस्ट्रॉय करणं, या सगळ्यांमध्ये अप्रामाणिकपणा तर येतोच, लबाडी पण येतेच. मग त्यामुळे 43 खालचे जवळजवळ सर्व सेक्शन्स आहेत त्याखालील सर्व गुन्हे हे अप्रामाणिकपणे आणि लबाडीने केलेले आहेत. हे जवळजवळ सगळ्या केसेसमध्ये दिसून येईल तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला 43 सह 66 हे कलम लावून 43 खाली निर्देशित केलेले गुन्हे हे दखलपात्र गुन्हे म्हणून रजिस्टर करता येऊ शकतात. म्हणून आपण 43 या कलमासोबत कलम 66 हे कलम देखील लावतो. कलम 66 जे आहे हे सुप्रीम कोर्टाने काढून टाकलेलं आहे. आय.टी. ॲक्टमध्ये पूर्वी होतं, परंतु काही गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती 66 कलम हा घाला घालतं. त्यामुळे हे कलम बदलून टाकावं. पालघरला तुम्हाला केस माहीत असेल, पालघरला जी केस आली ती बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर पालघरमधल्या 2 मुलींनी फेसबुकवरती काही आक्षेपार्ह मजकूर टाकला असं गृहीत धरून किंवा असं निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी त्यामध्ये 66 खाली गुन्हा दाखल केला. आणि अशाच प्रकारचे अनेक काही केसेस भारतामध्ये घडल्या ज्याच्यामध्ये लोकांनी आपले विचार इंटरनेटवरती मांडल्यानंतर 66 खाली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. ऑफेंडिंग मेसेजेस असं म्हटलं झालं त्यांना. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असा निर्णय घेतला की हे कलम जे आहे हे व्यक्तीच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती, विचार स्वातंत्र्यावरती गदा आणणार आहे. त्यामुळे 66 कलम हे काढून टाकण्यात आलेलं आहे. कोणी 66 कलमाखाली गुन्हे दाखल करू नका. 66 कलम काय म्हणतं? रिसिव्हिंग स्टोलन कम्प्युटर रिसोर्स. जी कोणी व्यक्ती कोणती संगणक साधन सामुग्री किंवा संदेशवहन साधन चोरलेलं आहे माहीत असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास करत असताना अशी साधन सामुग्री अप्रामाणिकपणे प्राप्त करेल किंवा ठेवून घेईल, म्हणजे चोरीची मालमत्ता विकत घेणे, ठेवून घेणे, 411, 414 IPC. त्याला 66 संगणक किंवा संदेशवहन यंत्र म्हणजे मोबाईल फोनची देखील चोरी झाली. तो चोरलेला फोन जर चोरलेला आहे माहीत असताना कोणी विकत घेतला तर त्याला 66 हे कलम आपण लावू शकतो. आयडेंटिटी थेफ्ट, ओळखदर्शक गोष्टींची चोरी. जो कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक सहीचा किंवा पासवर्डचा किंवा अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्यांचा लबाडीने किंवा अप्रामाणिकपणे वापर करेल. बऱ्याचशा सायबर ॲक्टच्या केसेसमध्ये आपण 66 हे कलम लावतो. तर अशा इलेक्ट्रॉनिक सही या पासवर्डचा किंवा अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्य म्हणजे कुठली?
युजर नेम पासवर्ड हे फक्त तुमचंच असतं, अनन्यसाधारण आहे, ओळखदर्शक आहे की तुम्ही पासवर्ड टाकल्याशिवाय, तुमची ओळख दाखवल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही साधन संपत्तीमध्ये, इलेक्ट्रॉनिक या संगणकीय साधन संपत्तीमध्ये प्रवेश करता येत नाही. तुमचं बँक अकाउंट असेल, तुमचा संगणकाचा लॉग इन आय डी असेल, पासवर्ड असेल, म्हणजे सर्व्हरचा लॉग इन आय डी पासवर्ड असेल, ईमेलचा लॉग इन आय डी पासवर्ड असेल, हे तुमची ओळखदर्शक वैशिष्ट्य आहेत, ज्याच्या आधारे तुम्हाला त्या संगणकावरती त्या सर्व्हरवरती प्रवेश मिळतो. ते कोणीतरी चोरलं असेल, त्याचा वापर केला असेल. क्रेडिट कार्ड हे तुमचं सगळं वैयक्तिक असतं, वैयक्तिक क्रेडिट कार्ड नंबर असतो. तुमच्याकडे दुसरा क्रेडिट कार्ड नंबर कुठे दुसरा कोणाला दिला जात नाही आणि तो तुम्हाला स्पेसिफिकली अलोकेट केला असतो. त्या क्रेडिट कार्डच्या नंबरच्या आधारे तुम्हीच आहात हे बँकेला तुम्ही प्रूव्ह करता की हे माझंच अकाउंट आहे, किंवा हे माझंच क्रेडिट कार्ड, किंवा हे माझंच डेबिट कार्ड आहे, किंवा हे माझं इंटरनेट बँकिंग अकाउंट आहे. ज्या ओळखदर्शक गोष्टीच्या आधारे तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येतात, अशी क्रेडिट कार्डची, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन कोणी चोरली असेल, त्याचा वापर करून बेकायदेशीरित्या फसवणुकीच्या इराद्याने तुमच्या अकाउंटमधले पैसे काढून घेतले तर त्याला हे कलम लागू होतं. किंवा कोणत्या फोटोचा वापर करून, तुमच्या नावाचा वापर करून, तुमच्या डिटेल्सचा वापर करून, तुमच्या फोन नंबरचा वापर करून फेसबुकचा फेक प्रोफाईल केला, इंस्टाग्रामचं फेक अकाउंट तयार केलं, ईमेल तुम्ही असल्याचं दाखवून ईमेल आय डी तयार केला तर त्याला आपण आयडेंटिटी थेफ्ट हे कलम लावतो. सेक्शन 66 क. सेक्शन 66 ड मध्ये कोणीतरी तोतेही गिरेगी, जसं आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये तोत्या पोलीसवाला किंवा तोत्या कोणत्याही गव्हर्नमेंटचा अधिकारी म्हणून कोणी काही गुन्हा केला तर IPC कलम लावतो. तसं इंटरनेटवरती कोणीतरी संदेशवहन साधनाद्वारे किंवा संगणक सामग्रीद्वारे तोतेगिरी फसवणूक केली, फेसबुकचं फेक अकाउंट तयार केलं, किंवा मी बँकेचा मॅनेजर आहे असं सांगून क्रेडिट कार्डची माहिती घेतली, त्याच्या आधारे डेबिट कार्डची माहिती घेतली, त्याच्या आधारे जर कोणी फसवणूक केली तर त्याला आपण 66 ड हे कलम लावतो. चिटिंग बाय पर्सोनेशन 416 कलम आहे, तुम्हाला माहितीच आहे. याच्या संदर्भात आपण ते पर्सोनेशन IT मध्ये काय आणि पर्सोनेशन IPC मध्ये काय ते आपण पाहिलं. पुढचा कलम आहे 66 E, पनिशमेंट फॉर व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी. आता रस्त्यावरून एखादी मुलगी चालली आहे आणि कोणीतरी मुलगा तिचा पाठलाग करता आणि पाठलाग करता करता त्या मुलाने त्या मुलीचा फोटो काढला पब्लिकमध्ये. अशा वेळेला अनेक पोलीसवाले काय, अनेक अधिकारी काय करतात, किंवा अनेक ड्युटी ऑफिसर काय करतात की 66 E हे कलम लावतात. प्रत्यक्षात E मध्ये काय लिहिलंय कोणी वाचत नाही. व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी, माझ्या खाजगीकरणावरती हल्ला झाला किंवा खाजगीकरणाचं व्हायोलेशन केलं. तर तुम्ही जर बारकाईने हे जर कलम वाचलं, मराठीत मी जर त्याचं ट्रान्सलेशन केलं तर त्याचा अर्थ असा की जो कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय त्या व्यक्तीच्या शरीराच्या खाजगी जागेची प्रतिमा उद्देशपूर्वक व जाणीवपूर्वक हस्तगत करील, प्रसिद्ध करील किंवा पारिषित करील 3 वर्षापर्यंतच्या कारावास शिक्षेस पात्र राहील. तर याच्यामध्ये कॅप्चर म्हणजे काय, फोटो काढला, व्हिडिओ घेतला, रेकॉर्ड केला. आणि प्रायव्हेट एरिया म्हणजे काय, खाजगी जागेचं फोटो घेतला, खाजगी जागेचा व्हिडिओ घेतला. तर प्रायव्हेट एरिया म्हणजे काय, इकडं अंडर गार्मेंट लँड, म्हणजे कोणतरी अंडर गार्मेंटमध्ये असताना फोटो काढले असतील, किंवा नग्न असताना फोटो काढले असतील, किंवा महिलांच्या वक्षस्थळाचे फोटो काढले असतील. अशा वेळेला आपण त्याला हे कलम लावू शकतो 66 E. नुसतंच रस्त्याने चालत असताना कोणी फोटो काढला तर त्याला हे कलम लागू होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे बऱ्याच वेळा स्विमिंग पूलमध्ये, चेंजिंग रूममध्ये, बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला जातो, किंवा मैत्री आहे कोणावर तरी, किंवा कोणावर तरी आपलं लव्ह अफेअर आहे, पण ते खाजगी क्षण जे आहेत ते रेकॉर्ड केले जातात गुपचूपणे, ते इंटरनेटवरती प्रसिद्ध केले जातात. अशा वेळेला हे तुम्ही कलम लावू शकता. सायबर टेररिझममध्ये असं नाही की इंटरनेटवरती टेररिस्टनी किंवा प्रत्यक्षात कुठेतरी फायरिंग झालं नाही आपण त्याला सायबर टेररिझमचा ॲक्ट लावला. तर सायबर टेररिझममध्ये असं आहे की देशाची एकात्मता, अखंडता धोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही सायबरचा गुन्हा केला असेल तर त्याला आपण सायबर टेररिझमचं कलम लावू शकतो. ऑब्सनिटी 292 वगैरे कलम आपण जे IPC मध्ये लावतो त्यातच इंटरनेटवरती किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये हे सेक्शन आहे. सेक्शन कलम 67 आणि 67A, पनिशमेंट फॉर पब्लिशिंग और ट्रान्समिटिंग ऑब्ससीन मटेरियल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म 3 वर्षाचं जे आहे. इंटरनेटवरती कोणत्या प्रकारच्या अश्लील साहित्याचा ट्रान्समिशन केलं, म्हणजे पाठवलं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, किंवा पब्लिश केला कोणत्याही वेबसाईटवरती टाकलं तर त्याला कलम 67 लागतं. आणि 67A मध्ये सेक्शुअली एक्सप्लिसिट
ऍक्ट म्हणजे काहीतरी ऍक्शन आली, ज्याच्यामध्ये काहीतरी मूवी आहे त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन दाखवली, किंवा दोन व्यक्तींमध्ये काहीतरी सेक्शुअल ऍक्ट आहे त्याचं काहीतरी इमेज टाकली, तर त्याला 67A हे लागतं. म्हणजे ऍक्शन काहीतरी त्यामध्ये आली असेल तर त्याला 67A लागतं. सगळ्यात अतिशय घाणेरडा जो प्रकार आहे त्याला चाइल्ड पोर्नोग्राफी असं म्हटलं जातं. 18 वर्षाखालील मुलाचं आणि मुलींचं काही अश्लील साहित्य कोणी इंटरनेटवरती टाकलं असेल तर त्याला 5 वर्ष सजा आहे आणि जवळ 10 लाखाचा फाईन आहे, 10 लाखापर्यंत होईल असं. आणि सेकंड कन्व्हिक्शन जर झालं तर त्याला 7 वर्ष सजा आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त फाईन आहे. आता हे जे आहे चाइल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार, हा जो चाइल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार आहे हा भारतामध्ये आतापर्यंत अगदी नजीकच्या भविष्यकाळापर्यंत फार क्वचित ऐकायला मिळत असते, परंतु आता त्याचं प्रमाण भारतामध्ये देखील वाढत चाललेलं आहे. तुम्ही जर पाहाल तर हे 2000 साली एक केस झाली होती. स्वित्झर्लंडमधलं एक कपल मुंबईमध्ये यायचं. मुंबईमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या लहान मुलांना चॉकलेट्स देणे, वेगवेगळ्या गिफ्ट्स देणे असं करून त्यांना ते जवळ बोलवायचे. अनेक वेळा त्यांना हॉटेलवरती घेऊन जायचे. त्या हॉटेलवरती घेऊन जाऊन त्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांचे अश्लील स्वरूपामध्ये त्यांच्याबरोबर किंवा एकमेकांमध्ये त्या मुलांना अश्लील स्वरूपाचे चाळे करायला लावून त्यांचे ते नग्नावस्थेतले फोटो काढून त्यांच्या इंटरनेटच्या मार्केटमध्ये ते सेल करायचे. त्या स्विस कपलना अरेस्ट केली होती मुंबई पोलिसांनी आणि त्यामध्ये त्यांना 7 वर्षाची सजा देखील झालेली होती. त्यांचं नाव होतं विल्यम मार्टी आणि मेरी मार्टी. चेन्नईमध्ये एक कपलला अरेस्ट करण्यात आलेलं होतं. त्यांच्या 2 वेबसाईट्स होत्या, क्यूट कॅन्डिड आणि इंडिया शो गर्ल्स. ते जवळ अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडामध्ये त्यांचे सबस्क्रायबर होते आणि ह्या चेन्नईमधल्या कपलच्या अकाउंटमध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपये मिळाले होते. आणि या 2 वेबसाईटच्या माध्यमातून ते लहान मुलांचे चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करत असतात. व्हॉट्सॲप ग्रुप एक होता. 2014 मध्ये व्हॉट्सॲप ग्रुपवरती कारवाई करण्यात आली. बीबी बॅड बॉईज नावाचा ग्रुप होता. ते 217 मेंबर्स होते. त्यामध्ये भायंदरचा आणि तामिळनाडू, भायंदर हे ठाण्यामध्ये आहे, तामिळनाडूमधला 2 ॲडमिनिस्ट्रेटर होते. हे लोकांना अरेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 3 कॉलेज स्टुडंट होते, त्यातला एक नाशिकचा रेसिडेंट देखील होता त्या ग्रुपमध्ये. ब्रेक.